नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना सोडून तर गेले खरे, परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी आता कुठल्याही प्रकारची इज्जत वगैरे भेटत नाहीये. जेव्हापासून या निवडणुका झाल्यात आणि जेव्हापासून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनले तेव्हापासून जे आहे त्यांची त्या ठिकाणी कोंडी केली जात आहे. आणि त्यातच आता समोर एक अशी गोष्ट निघून आली आहे जेणेकरून एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसणार आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या एका आमदाराला जे पस्तावा होत आहे आणि तो त्या ठिकाणी थेट म्हणाला आहे की मी मुळातच उद्धव ठाकरे यांना सोडून जायला नको होतं. तर पाहूया तो आमदार कोणता आहे. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार बच्चू कडू हे देखील गेले होते. ते माजी आमदार आहेत, परंतु तेव्हा त्या ठिकाणी गेल्यानंतर जे आहे त्यांनी आता एक वक्तव्य केलंय. त्या ठिकाणी बोलत असताना ते म्हणाले, मुळात आपल्याला देवेंद्र फडणवीसांनी फोन केला आणि म्हणून आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो, असं बच्चू कडू यांनी सांगितलं होतं. उद्धव ठाकरेंसोबत जे झालं ते चुकीचंच होतं. त्यांच्याकडून पक्ष आणि चिन्ह काढून घ्यायला नको होता, पण मी त्यांच्या पक्षाचा नव्हतो, माझा स्वतंत्र पक्ष होता, पण मला उद्धव ठाकरेंनीच मंत्री केलं होतं. या आधीच बच्चू कडूंनी असं स्टेटमेंट करून ठाकरेंना सोडल्याचा पश्चाताप जो आहे तो व्यक्त केलेला आहे. जे आहे मित्रांनो, त्यांनी केलेल्या या वक्तव्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. कारण आता त्यांच्या हातातून त्यांचा आमदारकी तर गेलीच, परंतु त्याचसोबत आता त्यांनी जे आहे असं बोलून जे आहे त्या ठिकाणी दाखवून दिलंय की मला उद्धव ठाकरे यांना सोडण्याचा पस्तावा होत आहे. तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.